तर गाईज आजचा आपला ब्लॉगचा तिसरा दिवस. तर आज आपण जाणार आहोत महालक्ष्मी मंदिर. तर आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो मी माहीम स्टेशनवरती. पुढचा प्रवास कसा आहे मी तुम्हाला दाखवतो. तर आता भेटूया डायरेक्ट माहीम स्टेशनला. तर आता जस्ट पोचलो आहे माहीम स्टेशनला. तर आता चालतो आहे पुढे, जातो तिकीट वगैरे घेतो आणि बसतो ट्रेनमध्ये. तर आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो मी महालक्ष्मी स्टेशन. आता पोचलो आहे महालक्ष्मी स्टेशन. तर आता चालतो आहे, आता तुम्हाला भेटतो डायरेक्ट मंदिराच्या गेटवरती. तर चला आता भेटूया डायरेक्ट मंदिराच्या गेटवरती. आता पोचलो आहे महालक्ष्मी मंदिर. तर आता तुम्हाला एंट्री करून बोलतो मी काय आजचा पुढचा. आता जातो, दर्शन करतो पद्धतशीर. पुढचा ब्लॉग तुम्हाला दाखवतो. तर आता दर्शन झालं करून पद्धतशीर दर्शन झालं आहे आपलं. पूर्ण दर्शन प्रॉपर दर्शन झालं आहे. तर आता चालतो खालचा व्ह्यू बघायचा आहे आणि हनुमान मंदिर आहे तिकडे. तर तिकडे दर्शन करूया, भेटूया तुम्हाला खालती. दर्शन झालं आहे. तर आता निघतोय परत घरी. तर आता स्वराजाचा थोडा फोटोशूट करायचा आहे. ते फोटो वगैरे शूट करतो आणि निघतो घरी. चला दाखवूया तुम्हाला आपला आजचा रात्रीचा प्रवास. झालं आहे दर्शन करून, प्रॉपर दर्शन झालं आजचा आपला. खूप छान वाटलं आज दर्शन करून. भीड पण नाही होता जास्ती. तर आता चाललो आहे परत घरी. तर आता तुम्हाला भेटतो महालक्ष्मी स्टेशनला. चला. A few moments later. तर आता पोचलोय महालक्ष्मी स्टेशन. तर आता जातोय माहीम स्टेशनला. तर तुम्हाला भेटतो तर डायरेक्ट माहीम स्टेशनला. तर आता बसलोय परत ट्रेनमध्ये. तर आता जातो माहीम स्टेशनला. ट्रेन वगैरे पकडून झाला आपला. काय भेटतो तुम्हाला माहीम स्टेशनला. काय आहे पुढचा सांगतो. तर आता पद्धतची बसून वगैरे झाला आहे आपला. घरामध्ये एकदम पाय लांब करून बसलो. सकाळी झाली आज. बाकी पैदल गेलो पैदल आलो तर वाटली आहे थोडीशी. तर आता जातो घरी. काय आहे पुढचा दाखवतो तुम्हाला. आज आपल्याला जरा बाहेर पण जायचं आहे. आपला एक मित्र आहे शुभम, त्याने आपल्याला बोलवलं आहे मंदिरला. तर तिकडे पण जायचं आहे साईबाबाच्या मंदिरमध्ये. तर तिकडे जाऊन पण एक्सप्लोर करायचं आहे काय आहे तिकडे. तर आता भेटतो तुम्हाला माहीम स्टेशनला. पुढचा काय मी तुम्हाला बोलतो. A few moments later. तर आता पोचलो आहे माहीम स्टेशन. जस्ट ट्रेन पकडून आलो. तर आता पोचतो घरी. दाखवतो तुम्हाला. आज आपल्याला बाहेर जायचं आहे रात्री 9 वाजता. शुभमने बोलवलं आपल्याला साईबाबाच्या दर्शनासाठी. तर जाऊया तिकडे पण. तिकडचा पण तुम्हाला ब्लॉग शूट करून दाखवतो. तर आता पोचलो आहे घरच्या जवळपास. तर आज रात्री आपला थोडा विषय आपल्या इकडे पूजा आहे. तर तिकडे पूजाला जायचं आहे. तर जाऊन भेटतो तुम्हाला नंतर. रात्री भेटतो डायरेक्ट आता पूजासाठी. जय साईनाथ, ओम साईराम. 2 hours later. आता चाललो आहे साईबाबाच्या मंदिरात. तर आपल्याला तिकडे शुभमने बोलवलं आहे. तर आता जातो तिकडे मंदिरमध्ये. शूट वगैरे करतो आणि व्हिडिओ वगैरे शॉर्ट्स वगैरे काढतो, रील वगैरे. तर आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला मंदिराकडे. तर साईराम. रात्री भजन आहे.
तर रात्री भजनला पण यायचं आहे. शुभमने आपल्याला इन्व्हाइट केलं आहे, तर येतो आता रात्री पण भजनला. जरा बसतो 1-2 तास. तर चला आता भेटूया डायरेक्ट 4थ्या ब्लॉगमध्ये. जय साईनाथ, ओम साईराम. तर आता पाठीमागे भजन सुरू झालं आहे, तर आता जातो आहे भजनसाठी. तर पोचतो आता तिकडे. तर इकडे आता भजन सुरू झालं आहे, तर आता चालू आहे भजनसाठी. तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का भजने सारे भगवे झेंड पडके जाओ अंबरे वाटली शिरीची भजने सारे भगवे झेंड पडके जाओ अंबरे. डोंगराला झालंय दर्शन, तर आता निघतोय परत घरी. हा होता शुभम. तर तुला काय बोलायचं शुभम? ओम साईराम. तर चला भेटूया डायरेक्ट उद्या 4थ्या ब्लॉगमध्ये.